मागच्या फर्स्ट सेशनला हे डिस्कस झालं होतं की आतापर्यंत ऑर्गॅननच्या एडिशन किती आल्यात, त्यातले मेजर कंटेंट काय होते आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर हॅनेमन यांना असं का वाटलं की आपण ऑर्गॅनन लोकांसमोर आणायला हवं असं. तर या सगळ्या गोष्टींचा आपण मागच्या वेळेला उल्लेख केलेला होता. त्याच्यामध्ये फॉरवर्ड जे आहे जे आता आपण आहे आपल्याकडे त्यातलं तर ते कोरडं वाचलं. त्याच्यानंतर एल.एम. खान सरांनी जे ग्राउंड प्लॅन ऑफ ऑर्गॅनन लिहून ठेवलेलं आहे की ऑर्गॅनन वाचल्याने किंवा ऑर्गॅनन शिकल्याने नेमकं आपल्याला काय म्हणजे का म्हणून शिकायचं आणि त्याचा फायदा काय होणार आहे. आणि आज ज्या प्रॅक्टिकल डिफिकल्टी असतात आपल्याला की पोटेन्सी कोणती द्यायची, रिपिटेशन कसं करायचं, फॉलोअप कसा घ्यायचा, मग पेशंटला आजार वाढला तर काय करायचं, किंवा तुमची क्रॉनिक याची रेमेडी चालू आहे पेशंटचं सिमिलिमम आणि मध्येच एखादा ऍक्यूट डिसीज आला तर त्यावेळेला आपण काय करायला हवं, असे सर्व प्रश्न आपल्या समोर येतात. तर त्याच्यानंतर पेशंटला डाएट वगैरे काय ऍडवाइस करायचे, ह्या ज्या गोष्टी आहेत. तर आजार कसा होतो, मायाझमचा साधारण कन्सेप्ट काय असतो, नोझोड्स विषयी काय आहे, तर या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण ऑर्गॅनन शिकायला हवं. हे आपलं मागच्या वेळेला डिस्कस झालं होतं. फोर्थ एडिशनच्या प्रिफेस पर्यंत आपण लास्ट टाइम गेलेलो होतो. महत्वाची आपल्याला कॉलेजला शिकवली गेलेली जी एडिशन होती ती 5वी होती. पण प्रॅक्टिसमध्ये जी म्हणजे त्यानंतर हॅनेमनची डेथ झाल्यानंतर जी एडिशन आली ज्याच्यामध्ये एल.एम. पोटेन्सी आणि बऱ्याचशा सुधारणा झाल्या. तर त्या सुधारणा आपल्याला 6th एडिशनमध्ये बघायला मिळणार आहेत. तर 5th आणि 6th एडिशनचे प्रिफेस जी आहे ती प्रिफेस आपल्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. सो थँक्यू टू डॉक्टर ज्ञानेश्वर पठाडे सर की त्यांनी या टॉपिकला शिकवण्यासाठी वेळ देण्याची तयारी दाखवली. आता मी सरांना रिक्वेस्ट करतो की सरांनी पुढचं सेशन स्वतःला अनम्यूट करून सुरू करावं. आणि सर तुम्हाला मी हा नाही ठीक आहे तुम्ही करू शकता, करा. गुड इव्हनिंग ऑल. येतोय आवाज? येस सर, ऑडिबल, हॅलो. विजिबल, ऑडिबल होतो. येतोय. येतो बर, ठीक आहे. सरांनी आता नुकतंच सांगितलं मागच्या आठवड्यात आपण काय बघितलं. आज आपण 5th एडिशनचं प्रिफेस, नंतर 6th एडिशनचं प्रिफेस, त्यामध्ये बाकी इंट्रोडक्शन आणि वेळ भेटला तर पहिले 3 एपिसोड बघणार आहोत. येतोय आवाज? येस येस सर येतोय येतोय. ओके. आता सरांनी प्रिफेस 5th एडिशनच्या प्रिफेस मध्ये असं म्हटलंय, आधी त्यांनी ॲलोपॅथिक ट्रीटमेंट त्या काळातली कशी होती, त्यावेळेस ते मटेरियलिस्टिक कन्सेप्ट जास्त होती. म्हणजे कोणताही डिसीज हा मटेरियलने होतो आणि मटेरियल त्यातलं काढलं तर आपण तो बरा करू शकतो. मग त्यावेळेस ते ब्लड लिचिंग, नंतर घाम येणारे पदार्थ, असे काहीतरी मेडिसिन देऊन ते आजार बरा करायला प्रयत्न करायचे. पण त्याने व्हायचं काय, की जे बट्टल बाहेर पडतंय त्याच्याबरोबर आपल्या शरीरातले जे महत्वाचे ज्युसेस आहे, म्हणजे ज्याच्यातून आपल्याला एनर्जी भेटते, ते पण निघून जायचे आणि पेशंट वीक होऊन जायचा. ते वीक झाल्यामुळे काय व्हायचं त्याची, आणि त्यांची कन्सेप्ट काय होती का तो डिसीज पार्ट आहे, डिसीज भाग आहे. जसं खराब पार्ट आहे ब्लड आहे, किंवा ते कॉन्स्टिपेशन झालं, वॉमिटिंग झालं, फूड पॉइझनिंग झालं, ते सर्व काढून टाकल्यानंतर पदार्थ, ते मटेरियल कमी झाल्यावरती काय होईल का पेशंट, तिथलं ते वस्तुमान कमी होईल, त्याचं मटेरियल कमी होईल, त्यामुळं तो आजार कमी होईल आणि पेशंट त्याच्याशी लढून त्याच्यातून बाहेर येईल. पण तसं तर कधी होताना कधीच दिसलं नाही. उलट पक्षी तसं केल्यानंतर पेशंट अजून अशक्त व्हायचा, त्याची आजाराशी लढण्याची ताकद कमी होऊन जायची. आणि जे फिजिशियनचा त्यांचा दावा होता की आपण पेशंट तसं बरं होतो, हनीमन सरांना त्या काळात असं एकही प्रकारे अशा प्रकारे एकदाही पेशंट बरं झालेलं दिसलं नाही. मग त्यावेळेस त्यांना लोकल अफेक्शन आणि बाकी सगळं लोकल ट्रीटमेंट पद्धत होती. आणि मग याच्या विरुद्ध सरांनी मग डिस्कवरी केली हनुमानची होमिओपॅथीची, जे आपण फोर्थ एडिशन मध्ये बघितलं. व्हायटल पल्स कसा ऍक्ट होतो, आपल्याला जे सिमटम दिसतात ते व्हायटल पल्सचं अनरिझनिंग, म्हणजे बळावलेला ताकद, त्याचं जसं आपण एखादा करप्ट झालेला व्हायरस कसा असतो, त्यामुळे त्याला कळत नाही आपण काय करतोय, शरीरातून जे पदार्थ बाहेर टाकतोय ते चांगले आहे की वाईट आहे. त्यामुळे पण पेशंट वीक होऊन जायचा. आणि मग त्यांना त्या व्हायटल पल्सला मदत करणारे असं काहीतरी औषध असतं का, हे कधी त्यांना कळलंच नाही आणि त्यांनी कधी शोधलंय नाही. पण हनीमन सरांना ते लक्षात आलं. हनीमन सरांनी मग ते फोर्थ एडिशनच्या प्रिपेस मध्येच आपल्याला व्हायटल एनर्जी काय आहे, व्हायटल फोर्स काय आहे ते सांगितलं. आणि मग ते आर्ट ऑफ हिलिंग त्यांनी ते
सुरू केलं आणि मग त्यालाच आपण हिलिंग आर्ट असं सरांनी म्हटलं होतं. क्युअरची रॅपिडिटी सरांच्या म्हणण्यानुसार क्युअरची रॅपिडिटी व्हायटल फोर्सच्या स्ट्रेंथवर अवलंबून असतं. जेवढा पेशंट जास्त अशक्त तेवढा तो वेळ जास्त वेळ घेतो बरा होण्यासाठी. जेवढा पेशंट स्ट्रॉंगली व्यवस्थित असतो त्याची रॅपिडिटी चांगली असते. पेशंट एका डोसमध्ये पण बरा होऊ शकतो. आणि होमिओपॅथिकली आपण कुठलंही मटेरियल शरीरातून बाहेर काढत नाही किंवा कुठलंही काही पेन करत नाही. हनीमन सरांच्या नुसार आपण कुठलेही वेदनादायक ज्या त्या काळातल्या वेदनादायक ज्या मेथड्स होत्या त्या पेन्समुळे पण पेशंट अजून अशक्त होऊन जायचा. आपल्याकडे तशी कुठलीही पद्धत नाही असं सरांचं म्हणणं होतं. त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारे पेशंटला अशक्त करत नाही असं सरांचं. आणि मेडिसिनल आणि सरांनी 5th एडिशन मध्ये काय आहे मेडिसिनल पॉवर म्हणजे मेडिसिनची पॅथोजेनेटिक पॉवर म्हणजे निरोगी माणसाला ज्यावेळेस आपण मेडिसिन देतो जे सिमटम दिसत्या ते सिमटम हीच मेडिसिनल डिसीज आपण संबोधतो आणि ती जी मेडिसिनल डिसीज आहे तीच त्याची पॉवर आहे आणि त्याच्यावरतीच आपण काम केल्यानंतर आपल्याला ते पेशंट बरा करू शकतो. त्याला आपण इट इज अ डॉक्ट्रिन म्हणजे काय होमिओपॅथी ते सर त्याला डॉक्ट्रिन म्हणतात. डॉक्ट्रिन म्हणजे काय शिकवण आणि ती फिक्स प्रिन्सिपलवर आहे. त्याच्यात काही एक एवढं एवढं सुद्धा इकडं तिकडं आपण करायला चान्स नाही. आपण करू पण नाही पाहिजे. केल्याने पण आपल्याला त्रासच होणार आहे. आणि मग सरांना व्हायटल फोर्स आणि इथपर्यंत सगळं कळल्यानंतर सरांनी आधीच्या काळामध्ये जे वक्तव्य केले होते ज्या गोष्टी सरांनी जसं सोरेसिसच्या ट्रीटमेंटमध्ये सरांनी रेझिनस प्लास्टर लावून तिथं इचिंग तयार झाली पाहिजे आणि इचिंग झाल्यामुळे पेशंट ते इचिंग करून सगळं ते आतमधलं सोरेसिस बाहेर पडून पेशंट बरं होईल. किंवा पॅरालिसिसच्या पेशंट मध्ये कसं असतं तो पार्ट नम झालेला असतो त्याच्यातली पॉवर कमी झालेली असते. मग इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन देऊन त्या पार्टला आपण ऍक्टिव्हेट करायचं असं त्या कन्सेप्ट होत्या. त्या सर त्याला फॉलो करत होते. पण त्यावेळेस सरांना 5th एडिशनच्या आसपास आल्यानंतर कळलं की हे सगळं चुकीचं आहे. असं काही नाही. आपल्याला व्हायटल फोर्स आणि त्याची पूर्ण कन्सेप्ट सरांच्या लक्षात आल्यानंतर सरांनी ते त्यावेळेस तिथं माफी पण मागितली की हे सगळं ज्यावेळेस मी कबूल करत होतो आता त्याची गरज नाही. कारण ती सगळी चुकीची पद्धत आहे. आपल्याला आता चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट कशी करायची याचं अवगत झालेलं आहे. आणि 6th एडिशनच्या प्रिपेस मध्ये पण सरांनी जवळजवळ तेच म्हटलेलं आहे. 6th एडिशनच्या प्रिपेस मध्ये फक्त एकच अजून एक त्याच्यात कसं आहे की आजाराचे कारण व्यवस्थित न समजून घेता मॉर्बिड सिम्पटम लपवण्यासाठी जे शरीराच्या बाह्य भागावरती त्वचेवर लक्षण दिसता सुरुवातीला ते लक्षण आपण लोकली ट्रीटमेंट करून बुजवतोय. पण असं आहे प्रत्येक वेळेस त्यावेळेस लक्षात यायचं की ज्यावेळेस आपण लोकल इरप्शन एखाद्या ऑइंटमेंट कशाने बुजवायला गेलो कमी करायला गेलो की त्याचं इफेक्ट एक अधिक तो आजार अधिक खोलवर जाऊन अधिक महत्वाच्या अवयवांना इजा होत होती. त्यांच्याकडे कोणाकडेच नव्हतं. अशा नॉन हिलिंग प्रॅक्टिसचं ते कित्येक वर्षापासून अवलंब करत होते ॲलोपॅथिक फिजिशियन आणि त्यांना त्याच्यात नव्हतं. त्यांना काही त्याचं वाईटही वाटत नव्हतं. आणि मग सरांनी तेच शोधलं होतं का कुठल्याही मटेरियलिस्टिक गोष्टीमुळे आजार होत नाही तर फक्त आपल्या स्पिरिट लाईक पॉवर जे डायनेमिक पॉवर आहे आपल्या व्हायटल फोर्सची त्याचं स्पिरिट लाईक हे होतं काय बिघाड होतं ते डिरॅन्जमेंट होती. त्यामुळेच आपण आजारी पडतो. एवढी एक गोष्ट सरांनी प्रत्येक ठिकाणी म्हटलेली आहे. आणि मग याला बरं करण्यासाठी आपण औषध देऊन त्याच्यात मेडिसिनल आजार डिसीज तयार करून मेडिसिनल आजार आणि जो ऍक्च्युअल आजार आहे त्यांच्यातून रिॲक्शन घडून आणून आपण त्या आजाराला पूर्णतः बरं करू शकतो. आणि अशी जी हिलिंग आर्ट सरांनी शोधलेली होती त्याला आपण होमिओपॅथी मध्ये ती फिक्स्ड आहे. फिक्स सिस्टम आपण 200-250 वर्षापासून पण त्याच्यात कोणीही काही बदल करू शकले नाही. आपण बघतो ॲलोपॅथी प्रॅक्टिस मध्ये त्या काळातली आजच्या काळामध्ये खूप काही बदल झालेले आहेत. आता ॲलोपॅथी पहिल्यासारखे नाही. जे त्यांनी कंडेम केलं होतं जेवढं सगळं त्रासदायक आहे असं आताच्या काळात तर काही नाही. आणि आताच्या काळात हानिमन असते तर कदाचित ॲलोपॅथीला एवढे नाव पण ठेवले नसते. पण आपण ऑर्गनॉन वाचताना काय करतो ॲलोपॅथी अशी ॲलोपॅथी तशी असं नाही. ऍक्च्युअली त्या काळातली जी पद्धत होती ती सर्व चुकीचीच होती. पण आता जसं आता आपण ही अँटी चूक होते साठी आपल्याकडनं ट्रीटमेंट की आली आपण याच्यामध्ये आपण आजची जी डेव्हलप झालेली ॲलोपॅथी आहे ना आपण तिला कम्पेअर करतो हॅनिमन सरांच्या काळातल्या ॲलोपॅथीशी. मग हा प्रश्न मनात राईट निर्माण होतात राईट की राईट त्यांनी असं का लिहिलेलं होतं. बट दॅट वॉज अ थिंग वॉज ॲट दॅट टाइम. प्लीज आणि कंटिन्यू सर. हो आणि हनीमन सरांनी कधी कुठल्याही कोणत्याही गोष्टीत फिक्स असं कधीच बोललेलं नाही. कोणत्याही तुम्ही कुठेही वाचलं ना कोणतीही लाईन सरांची ही अशीच पाहिजे असं कधीच म्हटले नाही. फक्त जे व्हायटल फोर्स आणि होमिओपॅथीचे जे प्रिन्सिपल आहेत ते सोडले तर त्यांनी कधी कुठल्या गोष्टीला ठाम नाही का हे असंच घडणार आहे. कदाचित ते कालांतराने बदलणार नाही. बदलण्यासाठी पूर्ण चान्स दिलेला आहे. पण दुर्दैवाने त्याच्यात कोणीही काही बदल करू शकलं नाही.
जसे त्यांची ॲलोपॅथी पूर्ण प्रगत झाली पुष्कळ त्यावेळेस कसं आहे आता ही मटेरियलिस्टिक कन्सेप्टच काय आली होती त्यावेळेस ऑर्गॅनिझम मायक्रोबायोलॉजी एवढी डेव्हलप नव्हती जसं आपण आता बॅक्टेरिया व्हायरसेस बघतो त्या काळात तसं काहीच नव्हतं त्यांना फक्त काय तो पार्ट खराब झालाय तो काढून टाकला तर आपण बरं होऊ आता तसं नाही आता आपण मायक्रोऑर्गॅनिझम शोधतोय ते आणि त्यावेळेस ते कॉज त्यांना माहित नव्हतं ना ते कॉजला काय करायचं ते कॉज कधी सापडत पण नव्हतं सरांचं तेच म्हणत होतं की ते कॉज बघण्यापेक्षा आपण जे इफेक्ट आहे जे परिणाम आहे त्याला जर बरं केलं तर आपल्याला कॉज पर्यंत जायची गरज नाही आणि आजही तसंच आहे जरी आज ॲलोपॅथी कितीही प्रगत झाली तरी अशा काही केसेस जसं आता कोविड आलं प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन व्हायरस नवीन बॅक्टेरिया तयार होणार आहे आणि आपल्याला त्याची परत युद्ध करायचं आहे प्रत्येक शोधायचं आहे त्याच्यावर ट्रीटमेंट शोधायची आणि मग त्यात काळामध्ये किती लोकांची मॉर्टिलिटी होईल आपण बघतो कोविड काळामध्ये पण होमिओपॅथीमध्ये तुम्ही कोणत्याही काळात जा 1800 शतकात जा 1900 जा किंवा अजून पुढे 2400 कुठल्याही शतकात गेलं तर हे असंच ट्रीटमेंट आयुष्यभर सगळ्यांनाच करायची त्यामुळे ते पूर्ण ऍडव्हान्स आहे सर त्याला ऍडव्हान्स त्याच्यासाठी म्हणतात का तुम्ही किती शतक पुढे गेले हा प्रिन्सिपल कुठंच बदलणार नाही आणि याला कसलीही गरज नाही जसं किती तुम्ही आणि कसं आहे आपण जेवढं सायन्स पुढे गेले आपण ऍटम शोधले अणुरेणू शोधले त्या काळात मायक्रोऑर्गॅनिझम शोधले पण अजून अशा काही गोष्टी आहे का जसं कोविड व्हायरस आहे त्याचं म्युटेशन होते बदलत गेला आपण 1.5 वर्षाच्या कोविडच्या ट्रीटमेंट मध्ये किती वेळा त्याचं म्युटेशन बघितलं किती वेळा त्याचे आजाराचे लक्षण बदलत गेले प्रत्येक वेळेस ॲलोपॅथिक फिजिशियन ते वेगवेगळ्या पद्धतीने ट्रीट करायचा प्रयत्न केला त्या काळामध्ये किती मॉर्टॅलिटी झाली आणि जे होमिओपॅथी जे तुमच्या आमच्यासारखं होमिओपॅथिक लोकांनी ट्रीटमेंट केली डे वन पासून ज्या बेसिसवर आपण ट्रीटमेंट करत होतो आज शेवटपर्यंत शेवटचा कोविडचा पेशंट पण आपण त्याच बेसिसवर ट्रीटमेंट केली म्हणजे इतकी फिक्स आहे आणि प्रत्येक ठिकाणी आणि म्हणजे सर म्हणताय की फिक्स आहे ते खरंच फिक्स आहे आजपर्यंत त्याच्यात काहीच बदल झाला नाही आपण एवढ्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये ॲलोपॅथिक फिजिशियनचे चांगले चांगले रिवॉर्डेड लोकांचे किती वक्तव्य बदललेले बघितलेले आणि त्यांचे किती ट्रीटमेंट प्रोटोकॉल बघितलेले ते एवढे हे सर्वांना आपण बघितलेले बोलायचं सर फिफ्थ एडिशनची इंट्रोडक्शन झाली का प्रिफेस तुमची? हो सर झाली फिफ्थ झाली आणि सिक्स्थ मध्ये तसंच आहे जवळजवळ फक्त ओके. सरांनी जे लोकल रेमेडीचं ते केलंय सिक्स्थ फिफ्थ मध्ये एक गोष्ट मी ऍड करायला म्हणजे मला योग्य वाटतंय आजच्या याच्यानुसार कारण ना सर बऱ्याच लोकांच्या अशा हे असतं की म्हणजे नाही का आपण असं होमिओपॅथ होतो ना तर मग एखाद्या मित्राचा फोन येतो आपल्या जीपीचा यार मला ना जुलाब चालू आहेत मी काल बाहेर असं खाल्लं होतं तर काहीतरी स्पेसिफिक रेमेडी सांग होमिओपॅथीची तर फिफ्थ एडिशनच्या लास्ट पॅराग्राफ मध्ये डॉक्टर हॅनेमन सरांनी लिहिलेलं आहे बेस्ट बिसाइड्स showing unpardonable negligence in searching for the best homeopathic specific for each case of disease has often a best love of gain and other sordid म्हणजे त्याला नीच प्रवृत्तीचा उद्देश त्यांनी कंडेम केलेलं आहे की डिसीजच्या नावानुसार हे जे थेरॅपेटिक्स म्हणतो ना आपण त्याला फिफ्थ एडिशन राईट मध्येच सर कंडेम केलेलं होतं सिक्सची पण गरज नव्हती हॅनेमन सरांना ते कंडेम करायची त्यानंतर सरांनी एक गोष्ट ते एक्सप्लेन करून टाकली ऑलरेडी सिक्स्थ एडिशनची इंट्रोडक्शन आहे ना दोन प्रकारे सापडेल तुम्हाला एक इंट्रोडक्शन जेम्स क्रॉसने लिहिलेली आहे डॉक्टर जेम्स क्रॉसने ती इंट्रोडक्शन आहे ती डॉक्टर बोरिकने जे ट्रान्सलेट केलेली आहे ही सिक्स्थ एडिशन नाही सिक्स्थ एडिशन डजनने केलेली तर डॉक्टर बोरिकने सर जी ती फिफ्थ हा हा सर ती जेम्स हा क्रॉसची घेणार आहे सर इंट्रोडक्शन आपण अच्छा तिच्यावर घेणारच डिस्कशन ओके करणार आहे आज ओके करा हो सर ती घेणार आहे. ओके कंटिन्यू सर मग पुढे ठीक आहे आता सिक्स्थ एडिशन ऍक्च्युली काय असं फार एडिशन नाहीये ऍक्च्युली ते फक्त आपण जसं म्हणतो ना प्रगती अॅनिमेटेड त्यातले फक्त फिफ्थ मधले काही जे बदल झाले ना ते आता इंट्रोडक्शन जेम्स क्रॉसने इंट्रोडक्शन मध्येच काय सांगितले डॉर्जन सरांनी फिफ्थ एडिशन ट्रान्सलेट केली आणि बोरिक सरांनी 6व्या एडिशन मध्ये तशीच फिफ्थ एडिशन केली कुठलाही बदल केला नाही फक्त जे अॅनिमेटेड म्हणजे जे एक्स्ट्राची गोष्ट आहे तेवढी ऍड केली आणि जे सिक्स्थ एडिशन आहे ना ते हस्तलिखित होतं म्हणजे आणि सर लिहून गेलेले होते त्याचं ते प्रकाशन तरी डॉक्टर करू शकले नाही बोरिकमुळे आपल्याला आणि ते मिळालं दोनदा बरोबर हा हा आणि बोरिक सरांनी ते शोधलं आणि त्याचं लिटरली ते बाय केलं ज्यांच्याकडून होतं त्यांच्याकडून आणि ते आपल्याला दिलंय म्हणजे त्यांचे खूप मोठे उपकार आहे कारण सिक्स आता एडिशन हे जसं एकदम प्रो आहे बोरिक हम्म. अँड टॉफेल नावाची जी कंपनी आहे ना दॅट इज ओन बाय डॉक्टर विल्यम बोरिक्स म्हणजे त्यांचे जे आता आहे जनरेशन्स US मधली जी कंपनी ना होमिओपॅथीची बोरिक अँड टॉफेल खूप ब्रँडेड आणि महागडे प्रॉडक्ट्स येतात बट दे आर सेलिंग पेटंट्स नाव डेज त्यांच्याकडे त्यावेळेला कदाचित तेवढा पैसा असावा
त्यामुळे त्यांनी ती खरेदी Right. केली असावी त्यावेळेला. ओके सर, हम्म. कंटिन्यू प्लीज. ओके. बर. आणि बोरिक सरांनी हानिमन सरांना 4 युगप्रवर्तक म्हणजे मेडिसिनच्या कार्य क्षेत्रामध्ये काम करणारे जे 4 होते त्यापैकी एक मानलेले आहे. ते 4 म्हणजे हिपोक्रेट, ज्यांनी क्लिनिकल ऑब्झर्वेशनच्या बेसिसवर पॅथॉलॉजिकल डायग्नोसिस करायला शिकवलं आपल्याला. गॅलन गॅलन ज्यांनी हिपोक्रेट सरांचंच जे ऑब्झर्वेशन आहे त्याचा प्रसार केला, लोकांना शिकवलं. पॅरासेल्सस यांनी केमिकल आणि फिजिकल अनालिसिस मेडिसिन मध्ये जे आपण केमिकल प्रॉपर्टीज आणि बाकीच्या सर्व गोष्टी करतो त्याचा शोध लावला. आणि हानिमन सर हे चौथे होते, यांनी पॅथॉलॉजिकल आणि थेरॉटिकल डायग्नोसिस हे सिम्प्टोमॅटिक चे सोर्स शोधले. म्हणजे पॅथॉलॉजिकल डायग्नोसिस किंवा थेरॉटिकल तुमचं डायग्नोसिस आहे, याचे सोर्सेस सिम्पटम्स आहे, लक्षणानुसार आपल्याला त्याचं डायग्नोसिस करायचंय आणि एकदम ऍप्ट आहे. हेच याचा शोध सरांनी लावलेला आहे, त्याच्यामुळे त्याला आपण युगप्रवर्तक म्हणतो. आता पुढचं त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन मध्ये टॉपिक आहे सायंटिफिक प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन. आता त्या काळामध्ये सायंटिफिक प्रॅक्टिस किंवा आता पण आपण सायंटिफिक प्रॅक्टिस मध्ये काय बघतो, एखाद्या आजाराचं पॅथॉलॉजिकल स्थिती कशी आहे त्याचं त्यावेळेस फिजिओलॉजिकल स्थितीची तुलना करतो, नाही का, कॅम्पॅरिझन करतो, त्याचं प्रोग्नोसिस ठरवतो आणि मग त्याच्यावर थेरॅप्युटिक ऍप्लिकेशन करतो. पॅथॉलॉजिकल मध्ये आपण त्याचं अनाटॉमिकल विश्लेषण करतो, म्हणजे तो कोणता पार्ट इन्व्हॉल्व आहे. आणि पॅथॉलॉजिकल प्रोग्रेस म्हणजे त्याचं काय झालंय, नेक्रोसिस झालंय, डिजनरेशन झालंय, एक्झुडेशन झालंय, इन्फ्लामेशन झालंय, ऍट्रोपी झाली. मग त्याचे आपण इटिओलॉजिकल फॅक्टर शोधू, म्हणजे तो कशामुळे डेव्हलप झालाय, ट्रॉमॅटिक आहे, इन्फेक्शियस आहे का, कशामुळे झालेला आहे. त्याला आपण थेरॅप्युटिक ट्रीटमेंट शोधतो की काय करायला लागेल. मग ते क्युअर पण असू शकतं किंवा जसं कॅन्सर मध्ये आपण पॅलेशन करतो, पेशंटला बरं वाटावं असं करतो. हा. त्याला आणि तिसरी एक असते त्याला प्रोफायलेटिक ट्रीटमेंट आपण करतो, नाही का. म्हणजे सॅनिटेशन, हायजीन या गोष्टी. आणि रोगाचा इलाज हा तो कशामुळे झालाय, म्हणजे त्याचं माल पोइजनिंग झालंय, माल न्यूट्रिशन झालंय, इंजुरी झाली, फॉरेन बॉडी झाली, त्याला ट्रॉमा झालंय, इन्फेक्शन झालंय किंवा नॉन इन्फेक्शन घटक आहे, या सगळ्यांचा आपण विचार करून त्याला सर्जरी करायचं, मेडिसिन द्यायचं किंवा हायजेनिक मेंटेनन्स करायचं, याचा आपण सारासार विचार करून ठरवतो. सर्जरी कशासाठी करतो, जो जास्तीचा पार्ट आहे किंवा डिफेक्टिव्ह पार्ट आहे तो करेक्ट करण्यासाठी आपण सर्जरी करतो. औषधाने आपण त्याला थोडं बरं करण्याचा किंवा मग व्हॅलिडेट करण्याचा प्रयत्न करतो. परंतु आता इथं जगामध्ये फर्स्ट टाइम हानिमन सर एवढे एकच होते तर त्यांनी हे सिद्ध केलं का आजाराचं कारण आपण कधीच शोधू शकत नाही. जसं आता कोविड-19 आला, नवीन व्हायरस आला, नवीन शोधायचा, कसा शोधायचा, आणि प्रत्येक आजाराचं कारण शोधणं आजपर्यंत शक्य नाही आणि पुढच्या काळात पण शक्य नाही. म्हणजे हे जवळजवळ निश्चित आहे का असं अशक्यच आहे का आजाराचं कारण, प्रत्येक आजाराचं कारण काय आहे ते शोधणे आणि तो रिमूव्ह करणे. म्हणजे ॲलोपॅथीचं काय बेस होता की आपण ते कारण रिमूव्ह करायचं आणि मग त्याला काय म्हणतो आपण टोले कॉज, म्हणजे रिमूव्ह द कॉज. पण जर कॉजच तुम्ही शोधला नाही तर तुमची ट्रीटमेंट फेल आहे. जसं कोविड-19 मध्ये बघितलं आपल्याला, तो कोविड व्हायरस शोधता आणि पेशंट बरे करता का किती मॉर्टॅलिटी होऊन गेल्या आणि शेवटपर्यंत त्यांना कळलंच नाही का याच्यात काय होतंय आणि काय घडतंय. कधी इकोस्प्रिन देत आहे, कधी स्टेरॉइड देत आहे, कधी अँटीबायोटिक देत आहे, कधी काय करताय. बरोबर की नाही. पण आणि मग सरांनी याच्यात सगळ्यात त्याच्यावरती सरस गोष्ट काय, तुम्हाला कॉज माहित नाही, काही गरज नाही, कॉजची गरजच नाही. होमिओपॅथी करताना लक्षात ठेवायचं का आपल्याला कॉजची काही देणे की नाही. आपले कित्येक डिस्कशन होता, तुम्ही किती सेमिनार केले, सगळं केले, कॉजच्या भानगडीत पडायचंच नाही. कॉज हा विषयच नाही. आलं का लक्षात. तो कशाने घडला, मग तो कॅन्सर कशाने घडला आणि तो टायफॉइड कशाने आला आणि मग तो, बोला ना सर. इथे मला असं वाटतं की मी बाकीच्या व्ह्युअर्सच्या वतीने प्रश्न विचारून टाकतो तुम्हाला, मला उत्तर माहिती आहे त्याचं, हा चालेल सर. की डिसीजचं कॉज शोधायचं नाही. मग लोक म्हणतील की एलिमेंट फ्रॉमचे रुब्रिक किंवा मग एखाद्याने बाहेर हो अन्न खाल्लं आणि मग लूज मोशन झालं, दॅट वॉज द कॉज ऑफ दॅट डिसीज. हो. मग हे कसं की कॉज, तिकडे ते शोधायचं नाही, इकडे एलिमेंट फ्रॉमचे रुब्रिक. आता कसं आहे माहिती का, एलिमेंट आणि कॉज ही गोष्ट वेगळी. एलिमेंट म्हणजे आपल्याला कशामुळे त्रास झालाय, पण मग खरंच त्याच्याने त्रास झाला मग तो मायक्रो ऑर्गॅनिझम, जसं नेमिंग करतो आपण नाही का, त्याला आपण नेमिंग करत बसलो, ते सर्व न करता आपण त्रास आहे तो त्रास बरा करायचा आपण. आता आणि सरांनी तर म्हटलंय रेमेडी द्यायची, आपण कोणत्याही मेडिसिनला कधी मेडिसिन बोलत नाही, त्याचं कारण आहे. रेमेडी म्हणजे काय, उपाय किंवा तोडगा, एखाद्या गोष्टीवर तोडगा शोधायचा आहे. एवढं सिम्पल रिझन आहे का त्याला आपण रेमेडी म्हणतो. आपण होमिओपॅथिक मेडिसिनला कधी मेडिसिन म्हणत नाही आणि उपाय हाच आहे. म्हणजे फर्स्ट टायपरिझम म्हणलं, फिजिशियनचा हाय अँड अल्टिमेट मोशन काय आहे, त्याला त्याच्यासाठी काय तुम्हाला काय त्याच्या कशाने झाला
एलिमेंट शोधायचे नाही म्हणजे कॉज म्हणजे काय तर तुम्हाला ऑर्गॅनिझम आहे जसं कॅन्सर झाला कशाने झाला ते कॉज नाही इडिओपॅथिक. आता ॲलोपॅथी मध्ये बऱ्याच गोष्टींना आपण इडिओपॅथिक म्हणतो का तर त्याचं अननोन कॉज आहे. इडिओपॅथिक म्हणून त्याच्यामध्ये सगळं तुमचं आर्थरायटिस आलं सगळं आलं या गोष्टींना आपल्याला इडिओपॅथिक गोष्टी ज्या कॅन्सर सारख्या गोष्टी डायबिटीस सारख्या गोष्टी त्याचं कॉज माहित नाही आपण प्रायमरी हायपरटेन्शन म्हणतो. त्या लोकांना त्याचं कधी कारण सापडलेलं नाही मग या सगळ्या गोष्टी इडिओपॅथिकच्या नावाखाली दबून घ्यायच्या आणि त्याचं ट्रीटमेंट करत ह्या गोष्टींचा आणि सरांना विरोध होता. त्याच्यामुळे त्यांनी कधी कॉजच्या याच्यात नाही गेले इथेच. आणि इतिहासात पहिल्यांदाच सरांनी म्हटलेलं आहे का रिमूव्ह द इफेक्ट्स यू रिमूव्ह द डिसीज द कॉज ऑफ द इफेक्ट म्हणजे काय परिणाम तुम्ही काढून टाका आजार आपोआप बरा होऊन जाईल. तुम्हाला जे दिसतंय ते गायब करा. पेशंट हेल्दी असतो म्हणजे काय असतं त्याला काहीच कंप्लेंट नाही. आलं की नाही तुम्हाला जे सांगतोय ना ते ऐका ते बरं करायचा प्रयत्न करा तो बरा होणारच आहे. तो त्याच्याच तुमच्याकडे त्याच गोष्टीसाठी आलेला असतो. त्याला कॅन्सर आहे हे आपण सांगतो तुला कॅन्सर झालाय तुला टायफॉइड झालाय तुला डेंग्यू झालाय. त्यांना त्याच्याशी काही कर्तव्य नसतं. बोला ना सर. म्यूट सर अनम्यूट करा आवाज नाही येत. हा मला जे आपले व्ह्युअर्स आहेत ना सर यांना ते कॉलेजच्या लेक्चर सारखं नको वाटायला आणि मलाही आवाज असं येते ते सर काय तुमचा. हॅलो येतोय सर आता ऑडिबल आहे का बाकीच्यांना मी सर आवाज क्लिअर नाही येते. येतोय बाकीच्यांना. हो येतो 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 हा हा क्लिअर आहे सर येते. क्लिअर. ओके तर मला एक प्रश्न विचारायचा आहे सगळ्यांना की ज्यांनी इंट्रोडक्शन वाचलेले आहे डॉक्टर जेम्स क्रॉस ज्यांनी ती लिहिलेली इंट्रोडक्शन त्याच्यामध्ये एक सेंटेन्स आहे सिझॅट इफेक्टस सिझॅट कॉझा. तर मला अपेक्षा होती की सिझॅट म्हणजे हे जे आहे सिझॅट इफेक्टस सिझॅट कॉझा सरांनी याचा अर्थ आत्ता ऑलरेडी सांगितला आणि त्यानंतर मी सरांना थांबवलं. तर हे कोणाच्या लक्षात आलं होतं की माहिती होतं तुम्हाला सिझॅट कॉझा सिझॅट इफेक्ट म्हणजे सिझॅट इफेक्टस सिझॅट कॉझा याचा अर्थ काय हे माहिती होतं का आणि कोणाला शंका आली होती का याबद्दल. ज्याला आली असेल त्यांनी प्लीज अनम्यूट करून सांगा. सर मधले 5 मिनिटं मला काही ऐकू नाही आलं तुम्ही काय सांगितलं ते. ठीक आहे बाकीच्यांना कळलं का. तर हे आता वाचल्यावर कळलं की सिझॅट कॉझा सॉरी सिझॅट इफेक्टस अँड सिझॅट कॉझा म्हणजे सिझॅट म्हणजे मी असा अंदाज लावला की सीज ते सीज म्हणजे रिमूव्ह गुड तर ते आणि मला ते टोले कॉझमचा मी मागच्या वेळी पण विचारला होता अर्थ तर आता सरांनी सांगितलं की रिमूव्ह द कॉज. तो बरोबर. पॅराग्राफ वाचल्यानंतर कळलं की ते रिमूव्ह द इफेक्ट्स पण अँड सिझॅट इफेक्ट रिमूव्ह सिझॅट अँड यू कॉझाचं रिमूव्ह द एक सोपं उदाहरण असतं की एखाद्या पेशंटला वार्ट आलेला आहे. तुम्ही त्या वार्टसाठी होमिओपॅथी द्या ॲलोपॅथी द्या व्हॉट एव्हर यू डू तुम्ही तो वार्ड बघितला तुम्ही ट्रीटमेंट दिली त्याचा वॉर्ड गेला. दिस इज नॉट आयडियल क्युअर. म्हणजे सिझॅट इफेक्ट सिझॅट कॉझा जो आहे तो त्याचा अर्थ झाला. बरोबर आहे सर. हा सर. सर इथं कसं आहे म्हणजे सरांचं या वाक्याला अर्थ कसा होता का सरांना म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कॉज रिमूव्ह करू शकत नाही किंवा कॉज माहीतच नाही तो काढू शकत नाही मग सरांचं एकच होतं तुम्हाला दृश्य स्वरूपात जे पुढे सर बोलताय का मनुष्य काय करू शकतो. मनुष्य फक्त निरीक्षण आवाज येतोय सर क्लिअर मी हेडफोन काढून टाकले येतोय. तर मनुष्य काय करू शकतो निरीक्षण करू शकतो म्हणजे ऑब्झर्वेशन करू शकतो वर्गीकरण म्हणजे त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो कम्पॅरिझन करू शकतो आणि अनुमान काढू शकतो तर्क लावू शकतो. आणि या बेसिसवर तुमचं मायक्रो ऑर्गॅनिझम कुठल्या गोष्टी बसतच नाही. आपण याच्यावरती एक्सपेरिमेंट होतो या गोष्टीला काय म्हणतो आपण एक्सपेरिमेंट आणि फिजिशियन हा एक्सपेरिमेंटल आहे. आणि तो सगळ्यात चांगला एक्सपेरिमेंट करता आली पाहिजे आणि म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासात झालेले सगळ्यात चांगले एक्सपेरिमेंट असेल तर ते फक्त आपले अॅनिमल सर आहे. आणि मग त्यामुळेच सरांनी जे म्हटलंय रिमूव्ह द इफेक्ट यू रिमूव्ह द डिसीज अँड द कॉज ऑफ द इफेक्ट म्हणजे काय तुम्हाला जे इफेक्ट आहे समजा फिवर आहे फिवर मध्ये इफेक्ट काय दिसतोय तुम्हाला पेन आहे त्याची इरिटेबिलिटी आहे जे जे तुम्हाला दिसतंय ते सर्व तुम्हाला गायब करायचं पेशंटला तेवढ्या म्हणजे ज्या कंप्लेंट आहे त्या दिसत आहे त्या तुम्हाला गायब करायच्या आहेत कमी करायच्या आहेत. त्या कमी केल्यानंतर तो कशाने आजारी होता याच्याशी काही नाही तो डेंग्यूने होता टायफॉइड नंतर फिवरचे एवढे सगळे क्लासिफिकेशन ॲलोपॅथी मध्ये केलेले त्याच्याशी काही नाही. आपण रायाने दिलं तर टायफॉइड बरा होतो डेंग्यू बरा होतो चिकनगुनिया बरा होतो. मग एकच मेडिसिन त्याचं म्हणजे एक सुप्रीम होमिओपॅथी सुप्रीम याच्यासाठी
तर तुमच्याकडे जे हनीमन सरांनी त्या काळात नव्यानं रेमेडी शोधल्या, नव्यानं रेमेडी आजपर्यंत ज्या इतिहासात झालेल्या सगळ्या आजारांना जे नॅचरल डिसीजेस आहे त्या बऱ्या करण्यासाठी सक्षम आहे. आता नॅचरल डिसीज काय आहे, जसं आपण पुढे जाऊ त्या हिशोबाने आपल्याला ते कळेल नॅचरल डिसीज, किंवा जसं तुम्ही ऍपरोझन घ्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल का हे नॅचरल पर्यंत डीप मध्ये सर का सांगतो. सर सर पण आता मगाशी सर जे म्हटले ना, एक विचारू का? हा सर बोला ना. हा, मगाशी सर जे म्हटले की आपण कॉज बघायचं नाही, पण सर म्हटले ना की एलिमेंट्स फ्रॉम आपण घेतो, तर हे कळलं नाही मगाशी तुम्ही जे एक्सप्लेन केलं ते परत एकदा सांगाल का? काय माहिती का, एलिमेंट्स आणि कॉज इथं दोन गोष्टी. कॉज म्हणजे काय माहिती का, जसं टायफॉइड आहे, हा टायफॉइड कशाने झाला, बॅक्टेरिया तुमचा टायफॉइडचा बॅक्टेरिया असतं. कोविड कशाने झाला, COVID-19 व्हायरसमुळे झाला. एलिमेंट आणि जे पॉझिटिव्ह फॅक्टर आहे ना ते वेगळे आहे, आलं का लक्षात. म्हणजे आपल्याला ते शोधण्यात काहीच मजा नाही ना. तुम्हाला जसं आता कसं आहे, ड्रग्स रिव्ह्यूच्या काळामध्ये पण सरांना जे एलिमेंट्स आहे, जसं पेशंट रिक्वायरिंग करताना सांगितलेलं आहे मला असं जसं पौर्णिमेच्या रात्रीच त्रास होतो याच्यामुळे ते आपण एलिमेंट मध्ये पकडतो. एलिमेंट आणि कॉज याच्यामध्ये तो फरक आहे सरांचा, आलं का लक्षात. म्हणजे जो कॉज आहे, जसं आपण त्याला नेमिंग केलेलं आहे, टायफॉइड मध्ये जो बॅक्टेरिया आहे, व्हायरस आहे, असं काहीच नाही, आलं का लक्षात. कळलं. म्हणजे कॉज म्हणजे मटेरियल कॉज म्हणायचं, म्हणजे असं म्हणायचं का मग, किंवा ऑर्गॅनिक? मटेरियल कॉन्सेप्टला सरांचा विरोध होता, आलं का लक्षात. एलिमेंट आणि कॉज म्हणजे आजाराचं कारण हे दोन्ही डिफरंट आहे. डायनेमिक कॉज याच्यात एक आहे, तुम्ही जे आपण डायनेमिक म्हणतो ना, आता समजा टायफॉइड, आता समजा कोविड झालाय, तुम्हाला कोविड झालाय तर त्याचं कारण तर आहे ना, आज आपण शोधलाय कोविड व्हायरस, बरोबर नाही, त्या काळात नव्हतं, पण तो झालाय ना, मग त्याचं जो मॉर्बिफिक एजंट आहे त्याचं डायनेमिक इन्फ्लुएन्स व्हायटल फोर्स होतो आणि तो आजार होतो. मग आपण तो इन्फ्लुएन्स शोधायचा आहे, जसं एलिमेंट मध्ये पण तेच करतो ना आपण. तो इन्फ्लुएन्स काय आहे, त्याचा काय इफेक्ट झालाय ते बघतो आपण आणि त्याला ट्रीटमेंट करतो, त्या व्हायरसला ट्रीटमेंट नाही करत, आलं लक्षात. बरोबर बरोबर, हा आलं मॅडम, मी लक्षात. तुम्हाला अजून थोडं सोपं करून सांगतो, जे कदाचित पटेल. सर, मी जर जिथं कुठे चुकेल तर तुम्ही मला सांगा, यू आर द मेंटॉर. पण मी माझं अंडरस्टँडिंग सांगतो, मला काय कळलं हे, की ज्या वेळेला म्हणजे आता कोविडची साथ होती, काही घरांमध्ये पेशंट होते, काही ठिकाणी हॉस्पिटलला पेशंट ऍडमिट राहायचे आणि स्टाफ काम करायचा. सर्वच जण आजारी पडले नव्हते, एक्सपोजर होऊन पण, बरोबर ना. मग Right, sir. एक्सपोजर होऊन पण ती लोक आजारी नाही पडली, ज्यांच्यामध्ये हे जे आपण म्हणतो ना की म्हणजे जे कॉज आपण फाइंड नाही करू शकत, दॅट वॉज व्हायरस तर देअर. प्रत्येकालाच होता. हा, सो हे सोपं वाटतं. दुसरं, डॉक्टर सोनाली बाने, वाटचे एक्झाम्पल नाही कळले. मॅडम, ते एक्झाम्पल असं होतं की एखाद्याला वाट आहे किंवा लायपोमा आहे, ट्युमर आहे बाहेर, तो तुम्ही काढून टाकला, याचा अर्थ आजार बरा केला असं नाही होत. त्याची जर टेंडन्सी तुम्ही काढली होण्याची तर तो बरा झाला असं तुम्ही म्हणू शकता. थेरॅपेटिक प्रिस्क्रिप्शनच्या अनुषंगाने मी ते बोललेलो होतो. सर, आणि अजून एक प्रश्न आहे हा सर. डॉक्टर दुधमल सरांचा. सर, तुम्ही असाल तर अनम्यूट करून तुम्ही विचारा. आपली मीटिंग 7 मिनिटात संपणार आहे. ही संपली की सेम लिंकने जॉईन व्हायचंय परत. नाही सर, झालं ना क्लिअर ते. झालं ना. ओके, आता मग याच्यात करा सर कसं आहे, कंटिन्यू तुम्ही. तेच ॲलोपॅथीचं म्हणजे तेच तुम्हाला आता म्हणत होतो. एवढं हे रिमूव्ह आणि जे रिमूव्ह इफेक्ट आहे याच्यामध्ये एवढं कन्फ्युजन आहे. सर मोकळं असं आहे की तुम्हाला जे हजार पेशंट, आपल्याला तर महत्वाचं काय आहे की आपल्याला पेशंट बरा करायचा आहे, आपल्याला उकडीमध्ये पेशंट बघायचा आहे. पेशंट मध्ये सगळ्यात म्हणजे त्याचं एवढं याचं सारखं आहे की आपण डायग्नोसिसच्या फंद्यात पडायचं नाही, तो कोणत्या व्हायरसने झालाय, का टाईप बॅक्टेरियन झालाय. ठीक आहे, आता एलिमेंट्स असं पडलाय, तो एक कॉज आहे, बरोबर आहे की नाही. तो व्हायरस आहे, काय ते कशामुळे झाला, त्याचा इन्फ्लुएन्स काय आहे, म्हणजे काय, समजा पडल्यानंतर तुम्ही काय गाडीवरून पडला की पायी पडला का घोड्यावरून पडला तो बघतो का. तो पडलाय, त्याचं डायनॅमिक इन्फ्लुएन्स काय आहे, का तिथं सुजलंय, तिथं फ्रॅक्चर झालेलं आहे, तो जो इन्फ्लुएन्स आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करतो आपण, बरोबर आहे की नाही. तो कसा पडला हे बघतो का, नाही. सरळ हिशोब आहे, आपल्याला समोर जे दिसतंय ते बघायचंय आणि इलाज करायचा आहे, संपलं. कळलं. येस सर. येस सर. ओके. आता पुढे तिथे आपल्याला पुढे इम्पेरिकल मेडिसिन आणि सायंटिफिक मेडिसिन याच्यात कन्फ्युजन असतं. इम्पेरिकल मेडिसिन म्हणजे काय असतं, जे आपण अंदाजाने देतो, म्हणजे ट्रायल करतो. जसं 4 लोकांना दिलं
काहीला फरक पडला, काहीला नाही पडला, परत दिलं परत. म्हणजे त्यांनी सरांचं याच्यात म्हणणं काय, मेडिसिन वी ट्राय आणि मिस हिट होतं, परत हिट करतो, परत मिस हिट होतं, मग कधीतरी जाऊन ते हिट होतं, बरोबर नाही? अंधारात गोळ्या मारणे थोडक्यात. आणि सायंटिफिक मेडिसिन कसं असतं माहिती का, ते कुठल्याही गेस वरती नसतं. त्याला विज्ञानाप्रमाणे ते आपण एखादी संवेदना, त्याचा परिणाम, हालचाली याची तुलना संबंधित हालचाली, संवेदना किंवा परिणाम जे आपण ऑब्झर्व केलेले, म्हणजे जसं आपण डिसीज मध्ये आणि मेडिसिनल इफेक्ट मध्ये जे ऑब्झर्वेशन केलेलं आहे त्याची तुलना आणि तुलनात्मक निरीक्षणांनाच आपण वैज्ञानिक म्हणू शकतो. अंदाजाने 4 लोकांना दिलं आणि 2 लोक बरे झाले म्हणून ते सायंटिफिक होत नाही. जसं आजकाल लोक करतात आपण होमिओपॅथी करताना. मग आता समजा सरांनी फॉस्फरस सकाळी बिलिरुबिन बरा केला, मग सगळ्या बिलिरुबिन साठी आपण फॉस्फरस वापरायचं. ते काय झालं, हे झालं इम्पेरिकल फॉर्म्युला. आणि सायंटिफिक काय आहे, का त्याची तुम्ही बघा, तुलना करा, त्याचे सिम्पटम बघा, मेडिसिनचे सिम्पटम बघा, टोटॅलिटी करा आणि द मोस्ट सुटेबल रेमेडी. आता मोस्ट सुटेबल आणि अॅक्युरेट याच्यात सरांनी कधी म्हणलं नाही की एक्झॅक्ट रेमेडी द्या. तुम्हाला तुमच्या पद्धतीने जे सध्या सुटेबल वाटेल ती करा. आलं लक्षात? आणि जसं एक्सपिरियन्स वाढतो तसं तसं आपण मोस्ट सुटेबल, जास्त मोस्ट सुटेबल काढायला जातो. सुरुवातीला तुम्हाला नाही येणार ते 10 पैकी 2च केसेस बरा होणार. नंतर परत ते जसं तुमचा अप्रोच वाढेल तसं तसं तुमचं मटेरियल मेडिकेचं, ऑर्गनचं आणि ते बाकीच्या टीसीडीचं सगळं नॉलेज वाढतं, तसं तुम्ही मोस्ट सुटेबल शोधायला जाता. सुरुवातीला प्रत्येकाला मोस्ट सुटेबल सापडत नाही, पण जी तुम्हाला वाटते ती दिली पाहिजे. असं कधीच म्हणलं नाही की एक्झॅक्ट द्या, 30 द्या, असं कधीच नसतं. आता मोस्ट सुटेबल 4 पण असू शकता. एक आजाराला तुम्ही 4 मेडिसिन पैकी कुठल्याही मेडिसिन वापरू शकता. काहीला रिझल्ट येईल, काहीला नाही येणार. पण मग असं नाही का मग आता तुम्ही फॉस्फरस दिलाय, सर्वांना फॉस्फरस द्या. हे एम्पिरिकल आहे. सायंटिफिक काय आहे, तुलना करा. तुम्ही पेशंट मध्ये आणि तुमच्या मेडिसिनल सिम्पटम मध्ये तुलना करा, ऑब्झर्वेशन करा, त्याची टोटल रिफॉर्म करा आणि मग सायंटिफिक मेडिसिन द्या. माझ्यासह सर्वांचा जीव आता भांड्यात पडला सर. काय असं बहुतेक बाकीच्यांचा पण पडला असेल की डॉक्टर हॅनेमनने एक्झॅक्ट रेमेडी नाही सांगितलेली बाबा. कधीच तुम्हाला नाही, तुमच्या कधीच नाही. ज्ञानानुसार, तुम्ही ऑब्झर्वेशन नुसार जी आणि सर कोणती रेमेडी मोस्ट ऑर्गॅनिकमध्ये सुटेबल वाटते ती द्या, असा ऑर्गॅनिकमध्ये आहे. काय ते माहिती ऐकून का जरा सर? जीवात जीव आला. हे जे छोटे छोटे मायनर सर आहे ना, हे आपण सगळीकडे दुर्लक्ष करतो आणि शिकवणारा खूप मोठं काहीतरी करून शिकवतो. म्हणजे तुम्ही जसं जसं पुढे जाल ना, तुमच्या सेल्युलायटिसच्या पेशंटला फक्त सेल्युलायटिस ट्रीट करायचं. इंट्रोडक्शनच्या शेवट पण तुम्ही जाल ना, तुम्ही फक्त सेल्युलायटिस कसा ट्रीट करायचा, जे जीपी लोक करते, आपण जसं डायनापर अँटीबायोटिक देतो तसंच होमिओपॅथिक मेडिसिन का द्यायचं, जसं सरांनी फक्त सकाळी 2 सिम्पटम फॉस्फरस का दिलं, तर ते तुम्हाला आता इंट्रोडक्शन मध्ये पुढे ज्यावेळेस ॲफिनिटी, जे मग आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं, ॲफिनिटी काय, जेनेसिस एमपी केलंय त्यांना कळलं. आणि आपण जे इंडिव्हिज्युअलायझेशन पेशंट ऍज अ होल, ते तसं काहीच नाही. हॅनिमन सरांनी कुठेही म्हणलेलं नाही का पेशंट ऍज अ होल ट्रीट करा. पुढे घेतो मी सर आता आल्यानंतर ते. हम्म? जर आपण जसं हे आता सरांनी पॅलिएशन आणि क्युअर मध्ये काय डिफरन्स आहे ते सांगितलंय. जर आपण सर्व इफेक्ट म्हणजे जेवढे दिसत आहे, इफेक्ट म्हणजे काय, जे लक्षणं तुम्हाला सिम्पटम दिसत आहे ते सर्वच्या सर्व तुम्ही इफेक्ट सिम्पटम्स काढू शकले तो क्युअर आहे. आणि जर ते काही प्रमाणात काढले तर ते पॅलिएशन. आलं का लक्षात? आणि सरांनी असं नाही म्हटलंय का पॅलिएशन करू नका, क्युअरच करा. जे तुम्हाला शक्य आहे ते करायचंय. फिजिशियनचा पहिला एम काय आहे का पेशंटला त्रासातून बरं करणे, एवढं एकमेव. आणि ते प्रत्येक ठिकाणी सर तेच सांगतात, क्युअर पर्यंत जाल नाही जाल, पण पहिलं त्याला बरं करा, त्याचा त्रास कमी करा. आता सरांनी एमएमपी आणि टीसीडी बद्दल इंट्रोडक्शन मध्ये बोलले होते की सरांनी 1790 मध्ये चायना सिंकोनाबागचा स्वतःवरती प्रयोग केला. त्याच्यानंतर 1839 पर्यंत म्हणजे तब्बल 50 वर्ष सरांनी नव्या रेमेडींचा प्रयोग करून ऑब्झर्वेशन केले, तुलना केली आणि त्यांचे सगळे सिम्पटम त्यांच्या टीसीडी आणि एमएमपी मध्ये नोंदवलेले आहे. आणि ते जगातलं मोस्ट अॅक्युरेट, मोस्ट लार्जेस्ट, मोस्ट फर्टाईल इन्व्हेस्टिगेशन आहे मेड बाय एनी सिंगल पर्सन. तेव्हाही नव्हतं ना आजपर्यंत असं कोणीही 99 रेमेडीचा 50 वर्ष संशय ऑब्झर्वेशन करून एखादं पुस्तक लिहिलेलं नाही. आज तुम्ही बाकीचे कुठले मॅटर मेडिकल कुठलंही बघितलं, एमएमपीच का महत्वाचं आहे, कारण ते एकदम रिलायबल आहे, लार्जेस्ट आहे आणि त्याचे सिम्पटम कोणत्याच रेमेडीचे तुम्हाला कुठेही भेटणार नाही. त्यांनी एक कॉन्फिडन्स काय होतं माहिती का, तुमचे जे 1500 सिम्पटम आहे तुम्ही जर बघितलं ना, आता समजा एखादं वाटतं यार मला ते ह्या मेडिसिनचं फॉस्फरसचं समजा असं असं द्यायचंय पण ते इथं नाहीच आहे. कारण आता प्रत्येक याच्यामध्ये 40, 50, 150 सिम्पटम आहे. पण तो सिम्पटम तुम्हाला तिथं आहे का नाही जर बघायचं असेल तर एमएमपी उघडला तुम्हाला ते कुठेतरी सापडणार. सरांनी सिम्पटम प्रत्येक म्हणजे फेस, स्किन, फ्युअर, चिल, माइंड असं सेक्शन वाईज दिलेलं आहे. स्टूल, कॉन्स्टिपेशन, आमडेमॉन हे असं त्याचा संच आहे. म्हणजे 10 सिम्पटम जर स्टमकचे असेल तर स्टमकचेच,
नंतर मग जर सरांनी माऊथ घेतलं तर माऊथचे सिमटम आहे. त्याच्यावरती बुक रेफर करताना काय करायचं, माऊथच्या पुढे माऊथ लिहून घ्यायचं. म्हणजे तुम्ही पेज ओपन केलं तर ते 10 सिमटम तुम्हाला तिथे लगेच भेटतात. रेफर करणं तसंच शक्य आहे. एमएमपी पूर्ण वाचून कोणाच्या लक्षात 15 सेकंद कोण एका डॉक्टरच्या लक्षात ठेवणार. त्यावरून जातं पण सर ते. मला पहिलीच मोस्ट मी रिलायबल मी माझ्या एक मिनिटात मीटिंग संपेल, रिजॉईन करू तोवरच माझा एक्सपिरियन्स सांगतो. झोप येत नसली तर मग मी लोकांना सल्ले देतो. झोप येत नसेल ना, झोपेची गोळी खाण्यापेक्षा एमएमपी उघडा. मी एक पेज वाचेपर्यंत तर मला ब्रह्मानंदी टाळी लागली. बरोबर जागा येते. एमएमपी रेफरल बुक आहे, म्हणजे रेफरल म्हणून हो, हो. वापरायचं.